स्मृतिस्थळ निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 253 क्रमांकाची स्मृती श्रवण करणार आहोत. केशवादिका अनुद्यमी होड अनुवादू. केशव आदिक म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये 2 नावं आहेत. एकूण तिघांबद्दल आचार्य भट्टोबास म्हणतात केशवादिक, जे केशवबास, पंडितबास आणि राघव भट्ट या तिघांना अनुद्यमी म्हणजे ईश्वर सेवे व्यतिरिक्त, ईश्वर कार्य व्यतिरिक्त जो दाखवेल त्यासे मी पैज लावेन असं आचार्य म्हणतात. एकूदिसू केशवबास पंडितबास राघव भट्ट शास्त्र संवादत होते. एक दिवशी केशवबास, पंडितबास, राघव भट्ट हे शास्त्र संवादत होते, म्हणजे शास्त्रासंदर्भामध्ये काही चर्चा त्यांची सुरू होती. नित्यदिनी जेही काही निरूपण व्हायचं त्या निरूपणाचं चिंतन जे आहे ते आपल्याला करावं लागतं. नुसतंच निरूपण ऐकून चालत नाही. निरूपणामध्ये काय विषय झालेला आहे तो विषय आपल्याला स्वतःमध्ये चर्चा करावी लागते, त्याचं चिंतन करावं लागतं. वैयक्तिक एकट्याचं चिंतन असलं पाहिजे आणि सर्व मिळून त्याविषयी चिंतनी किंवा त्याविषयी धर्मवार्ता जी आहे, आज काय विषय झाला त्या संबंधित बोलल्या गेलं पाहिजे. डोमेग्रामला असताना असंच दुपारच्या वेळेला स्वामींचं उपहूड झालेला आहे, वामकुक्षी संपन्न झाली आणि स्वामी राजमठातनं उंच मठाकडे येतात. तेव्हा उंच मठामध्ये काही भक्त मंडळी सर्व बसलेली आहेत. स्वामींचा पहूड झालेला असल्यामुळे उंच मठात सगळे बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी अन्य वार्ता सुरू आहे, धर्मवार्ता नाही. सकाळी निरूपण झालेलं आहे, काल निरूपण झालेलं आहे, तरी बोलण्यामध्ये मात्र अन्य वार्ता आहे, अन्य विषय सुरू आहे. अशा वेळेला स्वामींनी त्या उंच मठाची पायरी चढून स्वामी त्या चौकटीपर्यंत जातात. आतमध्ये जात नाही, बाहेरूनच स्वामी चाहूल घेतात की आतमध्ये काय वार्ता सुरू आहे. काही वेळ स्वामी तिथे थांबले आणि वाट पाहिली की आता धर्मवार्ता सुरू होईल, परंतु अन्य वार्ता सुरू होती आणि स्वामी बाहेरेच परत राजमठामध्ये येतात. बाईसांना सांगतात, बाई पोरे अन्य वार्ता करत आहेत. बाईसा म्हणतात, बाबा बाबा केवी जाणती. स्वामी म्हणतात, बाई हे ते तर गेले होते, म्हणजे आम्ही गेलो होतो स्वतः आणि तिथे ते अन्य वार्ता ती ऐकली आम्ही. आणि मग थोड्या वेळाने भट्टोबास वगैरे येतात आणि बाईसांना विचारतात, आज स्वामी आले नाही उंच मठामध्ये. बाईसा म्हणतात की स्वामी आले होते, परंतु तुमची अन्य वार्ता सुरू होती त्याच्यामुळे स्वामी आतमध्ये आले नाही. आणि मग भट्टोबासांच्या चूक लक्षात येते. म्हणजे कधी कधी असं असतं की आपलं काही धर्मवार्तेबद्दल आपला काही विरोध नसतो आणि अन्य वार्तेबद्दल तशी काही आवड नसते की आता अन्य वार्ताच करायची, परंतु एकाच्या सोबतीला दुसरा भेटला की एक विशिष्ट बोलणं सुरू होऊन जातं. कुठलाही विषय येऊ शकतो त्याच्यामध्ये आणि मग दुसऱ्याला तिसरं, चौथं, पाचवं असे ते जुळत राहतात. अशी संगत धर्मवार्तेला मिळाली पाहिजे. 2 लोकांची धर्मवार्ता चालू असेल त्याला दुसरा, तिसरा, चौथा अशी संख्या वाढली पाहिजे. परंतु धर्मवार्तेच्या नशिबी अशी संख्या खूप कमी. परंतु अन्य वार्तेच्या सोबत अनेक लोक असतात आणि ती सहजपणे सुरू होते. ज्यांनी ती सुरू केली त्यांनाही कळत नाही की अन्य वार्ता सुरू झाली.
तिथे बसणाऱ्यांना कळत नाही, श्रवण करणाऱ्यांना कळत नाही की अन्यवार्ता सुरू झाली म्हणून, परंतु अन्यवार्ता खूप वेळ चालते. मग एक एक जण आतमध्ये आले, बसले, स्वामींच्या श्रीचरणा लागले. स्वामी थोडे उदास आहेत आणि स्वामी त्यांना विचार, काही का धर्मवार्ता करत होते? सगळेजण मानाखाली घालतात. स्वामी आता थोडं टोचून बोलतायत. मग स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा पसीवर कोण सांग? पशु सांग, ज्याची खाती त्याची रोवंती ती. म्हणजे ते काय खातात? घास खातात, चारा खातात आणि तेच नंतर रवंत करतात की नाही. म्हणजे स्वामींनी किती बारकावा त्याच्यामध्ये आम्हाला दाखवलेला आहे की जे खाती त्याची रोवंती ती. तसं याचा सिद्धांत घ्यायचा की जे तुम्ही ऐकाल चिंतन त्याचं झालं पाहिजे. आपण खातो एक आणि रवंत करतो एक. आपण तर रवंत नाही करत म्हणा, परंतु पशूंच्या बाबतीमध्ये ती एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे त्यांचं, की ते अन्न जे आहे ते रवंत केल्यामुळे त्यांच्या देही तुष्टी, पुष्टी, बळ हे सगळं त्यांना त्याच्यातनं प्राप्त होतं. आपण साधं अन्न खातो ते सुद्धा आपण तेवढं चावून खात नाही, आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे आपण कशाच विषयी गंभीर नाही आहे, गांभीर्य कशाविषयीच नाही आपल्याला. मग कमीत कमी शास्त्रचिंतनाच्या बाबतीमध्ये जे आपण ऐकू विचारामध्ये ते झालं पाहिजे. परंतु आपण ऐकतो एक आणि विचारामध्ये एक राहतं. का बरं असं होतं? कारण की आपण ते ऐकतच नाही. आपण ऐकत असताना मनात त्याच वेळेला आपल्या मनात दुसरा पण विचार चालू असतो. म्हणजे हा पण विचार ऐकतोय आपण आणि हा पण विचार सुरू आहे. लहान मुलं असतात ना, त्यांना तुम्ही सांगत असताना ते थोडं खेळत पण असतात. तर तुम्ही सांगितलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही, त्याचं लक्ष पूर्ण खेळाकडे. त्याच्यामुळे तुम्ही काय सांगता हे लक्षात राहत नाही. आई बिचारी ओरडत राहते, कितींदा सांगितलं तरी याला लक्षात राहत नाही. त्याला तसं लक्षात नाही राहत, त्याला ते गांभीर्याने जेव्हा तो त्या म्हणजे सिरियसली आपण सांगू त्याला गांभीर्याने, त्याच वेळेला त्याला ते कळेल. मग आई कधी कधी मग फटकवते त्याला, मग त्याला 2-3 दिवस लक्षात राहतं, परत तो त्याच वळणावर येतो. तसं आपण एका वेळेला एकच विचार जर का ऐकला, जसं स्वामींनी निरूपण केलं की जीवाकडे इतके इतके दोष आहेत. आता आपण जरी हे निरूपण केलं आता ह्या क्षणी काय काय दोष आहेत जीवाकडे, काय काय नरक त्याच्यामुळे भोगावे लागणार, तर आपल्याला त्याच्याबद्दल काही गांभीर्य नसणार आहे, ठीक आहे. परंतु भट्टोबासांनी जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे स्वामींनी जेवढे दोष सांगितले ते सगळेच्या सगळे माझ्याकडे आहेत, म्हणजे मला काही देव होणार नाही. आणि ते एका ठिकाणी गेले आणि रडायला लागले, डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांच्या. तेव्हा स्वामींनी त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना काय करावं या बाबतीमध्ये ते सुद्धा उपाय सांगितला की असं रडल्याने काम होणार नाही. ज्या पद्धतीने परमेश्वर होणार आहे, ज्या परीने परमेश्वर होणार आहे, ते कार्य तुम्हाला करावं लागेल, तो उपाय तुम्हाला करावा लागेल, ते आचरण तुम्हाला करावं लागेल. आणि दोष आहेत म्हणून रडत बसू नका, तर दोष क्षालनासाठी म्हणून तुम्ही उपाय करा. आपल्या हाताला माती लागली की आपण रडत बसतो का? नाही, लगेच आपण हात धुवून टाकतो. कपडे मळाले की आपण ते स्वच्छ करतो, लगेच रडत बसत नाही. तसं जीव स्वरूपी किंवा आपल्याकडे काही सवयीनुसार, स्वभावानुसार, प्रकृतीनुसार जे काही दोष असतील ते क्षाळले गेले पाहिजेत, म्हणून आपण योग्य वेळी योग्य उपाय करत राहिलं पाहिजे. आणि शास्त्र चिंतनातनं ह्याच तर गोष्टी आपल्याला कळत असतात. नुसतं तुम्ही धर्मवार्ता केली तरी तुमचा खूपसं मळीनत्व निघून जात असतं. आचरण हा प्रकार वेगळाच आहे. आचरण तर अजून सुरूही नाही झालं आपलं, पण नुसती धर्मवार्ता केली तरी त्यामध्ये लाभ आहे. धर्मवार्ता नुसती श्रवण केली, बोलली पण नाही, फक्त श्रवण केली तर त्याच्यामध्ये पण अनेक मळीनत्व आपलं निघून जातं. म्हणजे ते टप्पे टप्पे आहेत. नुसती श्रवण केली तरी मळीनत्व जातं. धर्मवार्तेमध्ये आपण बोललो, सहभाग घेतला, अजून मळीनत्व जाईल.
धर्मवार्तेमध्ये संवादिल्या गेलेले जे आचार आहेत तो जर का आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला अजून मळीनत्व जाईल. म्हणजे इत्यादी प्रकारे लाभाती लाभच त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून स्वामी शिक्षा पण करतात, धर्मवार्ता केल्या गेली पाहिजे असं सांगतात. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत स्वामी राजमठातनं दुपारचे वामकुक्षी झाल्यानंतर उपूड झाल्यानंतर उंच मठात जातात. आज परत उंच मठामध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी धर्मवार्ता सुरू आहे. आता स्वामींना थोडं बरं वाटतं आणि आतमध्ये स्वामी जातात. तर धर्मवार्ता जी सुरू आहे त्याच्यामध्ये इतके रममान आहेत सगळेजण की स्वामी आले तरी कोणाचं लक्षच नाही. आता हे नको, असं एक विधी करतात दुसरा विधी निघून गेला असं नाही पाहिजे. सगळे विधी आपल्याला सगळ्या विधींकडे लक्ष असलं पाहिजे. कुठल्या वेळेला कुठला विधी उपस्थित झाला, नित्यविधी करताना निमित्तविधी उपस्थित तिकडे लक्ष पाहिजे. निमित्तविधी करता नित्यविधीची वेळ जर का आली तर त्याच्याकडे पण लक्ष पाहिजे. सगळ्या बाबतीमध्ये स्वामींनी सांगितलं की स्मरण करा. स्मरण करता करता आपण 4 तास स्मरणच करत बसलो, स्मरणाच्या त्या विधीमध्ये भिक्षेची वेळ निघून गेली, चालत नाही. भिक्षेच्या वेळेला भिक्षेला जा, भोजनाच्या वेळेला भोजन, स्मरणाच्या वेळेला स्मरण, सेवादास्याच्या वेळेला सेवादास्य, हे सगळे विधी साधल्या गेले पाहिजे. एकाच विधीमध्ये रममान राहायचं नाही. आणि स्मरण हे सगळ्या विधीमध्ये घडतं. म्हणून जरी धर्मवार्ता आपण करतो आहोत तरी त्यावेळी स्वामी आलेले आहेत. उपलक्षणे एखादे साधू आले, एखादे अधिकरण आले तर त्यांच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय आहे की हाही विधी साधल्या जाईल आणि तो जो उपस्थित झालेला विधी आहे निमित्त विधी तोही त्याच्यातनं साधल्या गेला पाहिजे. म्हणजे देवाची आठवणही राहिली पाहिजे. खूपसे लोक धर्मचर्चा करत असतात आणि ते इतके प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्न विचारण्यामध्ये आचरण हे राहूनच जातं. जेवढे आपण प्रश्न विचारतो आणि जेवढे प्रश्नांची उत्तरे मिळाली तेवढी उत्तरं आपल्याला आपल्या आचरणामध्ये घेता आली पाहिजेत. आणि त्या उत्तरातलं आचरण जे आहे ते आपल्या आचरणामध्ये जर का आलं तरच ते उत्तर आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त झालं. आणि म्हणून कुठल्या ते व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यामध्ये दिवसभर धर्मचर्चा चालू असते. कधी कधी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जे प्रश्न चालू असतात. म्हटलं हे धर्मचर्चा एवढ्या वेळ करतात, आचरण कधी करत असतील लोक? एवढी धर्मवार्ता घेऊन जायचं कुठे आहे? आपल्याला टप्प्याटप्प्याने धर्मवार्ता झाली पाहिजे आणि त्या धर्मवार्तेचा लगेच उपयोगही झाला पाहिजे. जसं काही गोष्टी असतात ते बनवून ठेवता येतात भरमसाठ, नंतर त्याचा उपयोग घेता येतो. काही गोष्टी अशा असतात की ते जसं बनल्या तशा उपयोगात आणायचे असतात. जसं पापड आहे, तुम्ही बनवून ठेवता, ते वर्षभर मग तुम्ही उपयोगामध्ये आणत राहता. असे काही विधी आहेत की स्वामी सांगतात आताचे तो ऐसे घेपे पाठी अनुभवे जाणार, ते तुम्हाला मग आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. काही विधी असे आहेत जे लगेच भेटले लगेच ते आचरणामध्ये लगेच आणा, ते असं साठवून ठेवू नका ते. म्हणून इथे स्वामी आले तर स्वामींकडे लक्ष असलं पाहिजे. ईश्वराच्या इतर विधी जर का उपस्थित झाले तर त्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ते विधी पण आपल्याला कडनं घडले पाहिजेत. म्हणून स्वामी परत त्यांना म्हणतात हे तुम्हा विषयत्वेची लागून ठाकले मा. म्हणजे धर्मवार्तेमध्ये सुद्धा धर्म सुद्धा त्याच्यातनं काढायचा आहे. त्या प्रकारचं आचरण सुद्धा आपल्याला त्याच्यातनं प्राप्त करायचं आहे. आणि सोबत इतर विधी जर का उपस्थित झाले तर त्या विधींकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. अशा प्रकारची धर्मवार्ता देवाला अपेक्षित आहे. आणि तशा प्रकारची धर्मवार्ता भटोबासांच्या काळामध्ये केशवबास असतील, पंडितबास असतील, हे सतत अशा चर्चा ते घडवून आणायचे. भटोबासांकडे वेगवेगळे प्रश्न ते समोर ठेवत होते. अनेक शंका जिज्ञासा त्यांच्या माध्यमातनं त्या चर्चेमध्ये उपस्थित व्हायचे आणि त्यावर यथायोग्य निरूपण जे आहे
स्वामींच्या वचनाधार ते आमचे आचार्य भट्टोबास त्यांना करायचे. आणि म्हणून भट्टोबास म्हणतात की यांच्यामुळे माझं शास्त्र उजळतं. म्हणजे लक्षात घ्या की निरूपकामुळे तुम्हाला ज्ञान जरी मिळत असेल तरी तुमच्या प्रश्नामुळे निरूपकाचं ज्ञान उजळतं. तुमचे जे काही प्रश्न असतात विविध, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आमचं तसं चिंतन नसेल, आम्ही त्या दृष्टीने चिंतन केलेलं नसेल, पण तुमचा प्रश्न आल्यानंतर आम्ही पण बोलतो की अरे असं सुद्धा प्रश्न असू शकतो, या दृष्टीने कधी आपण विचार केला नाहीये, याचं उत्तर काय असू शकतं. मग त्याचं चिंतन केल्यानंतर वचनाधार मग त्याचे उत्तर सापडतात. म्हणजे अशा पद्धतीने जे काही प्रश्न असतात तुमचे तेही आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे. तुम्हाला जशी उत्तरं महत्त्वाची असतात तशी तुमचे प्रश्न आम्हाला महत्त्वाचे असतात, जेणेकरून आमचंही शास्त्र जे आहे ते उजळतं. त्याची उत्तरं नाही भेटली 2-3 पुस्तकं वाचावे लागतात, कुणाशी तरी चर्चा करावी लागते की हा विषय आपण कधी चर्चाच केली नाही, तर ही चर्चा त्या काळामध्ये निंब्याला होत राहायची. आणि जेणेकरून भट्टोबासांचं सुद्धा शास्त्र उजळायचं असं स्वतः भट्टोबासच त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि एक दिवशी अशीच या तिघांची चर्चा सुरू होती. शास्त्र संवादत होते, शास्त्राचा संवाद सुरू होता. संवादाच्या विरोधात काय आहे? शास्त्राच्या संवाद म्हणजे आणि त्याच्या विरोधात काय येतं? विसंवाद. संवाद आणि विसंवाद. आता किंवा संवाद आणि वाद म्हणजे बहुतांशी वेळा आपल्या अनेकांच्या बोलण्यामध्ये विसंवादाची झलक असते. थोडं थोडं आपण विरोध असं बोलत राहायचं. म्हणजे एक जण होते, त्यांनी खूप हालाकीच्या परिस्थितीतनं सर्व उभं केलं होतं. मी त्यांना म्हटलं, भाऊ म्हटलं तुम्ही शून्यातनं निर्माण केलं. ते म्हणजे शून्य नाही, डबल शून्य. अरे शून्य काय आणि डबल शून्य काय, एकूण एकच आहे, परंतु थोडासा नकारात्मक भाव आहे. मी जे बोललो तेच बोलले, फक्त ते डबल बोलले. अशा पद्धतीने कोणी म्हटलं आज खूप ऊन आहे, खूप नाही खूपच आहे, मग एकूण एकच आलं. ते ह्याला काय म्हणतात? हा विसंवादही नाही, परंतु त्या संवादामध्ये थोडासा नकारात्मकपणा त्याच्यामध्ये येत राहतो. आणि बहुतांशी आपल्यामध्ये हा विसंवाद वाढत वाढत गेलेला आहे. कारण की काय होतं की आपण एका विषयावर जेव्हा ठाम असतो, एका शास्त्रावर एका धर्मावर जेव्हा आपण ठाम असतो, तेव्हा आपला संवादच होणार. कारण की आपल्या सर्वांचं एकच मत असणार, धार्मिक धर्मचर्चा, त्याच्यामध्ये विसंवाद हा प्रकारच येणार नाही. आणि जर का आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले जर का असू, कोणाला धर्मवार्ता आवडते, कुणाला धर्मवार्ता आवडत नाही, कुणाला आचरण आवडतं पण शास्त्र चर्चा नाही चालत, किंवा कुणाला त्याच्यामध्ये रसच नाही आहे, असे 3-4 लोक एकत्र झाले की मी तिथे विसंवाद होतो तयार वगैरे वगैरे काहीतरी. परंतु जर का एका मताचे जर का लोक एकत्र जर का आली, मार्गामध्ये जर का कधी चर्चा जर का सुरू झाली, तर तुम्हाला दिसताना विसंवाद वाटेल, परंतु ज्ञान दृष्टीने बघितलं तर तो संवादच आहे. शास्त्र संवादिती. म्हणजे यांनी जर का या वचनाचं आधार दिला तर ते दुसऱ्या लीळेचा आधार देतात की मग या लीळेत असं का आहे, मग त्या लीळेत असं का आहे, मग ते सांगतात मग हे वचन असं सांगताय. आणि आपल्याला सर्व प्रमाण बरोबर वाटत असतात. जो ऐकणारा माणूस आहे यांनी पण बरोबर बोललंय, त्यांनी पण बरोबर प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे इतकं सुंदर वाटतं ते ऐकायला. हे काय आहे? हे आहे शास्त्र संवादिती. म्हणजे शास्त्र संवाद आहे. आणि म्हणून तो संवाद जो आहे तो या ठिकाणी होतो आहे. भट्टोबासांच्या सन्निधानी जे काही बोलणं होतं ते शास्त्राचा संवाद आहे. कारण की जोही काही प्रश्न निर्माण होतो तो भट्टोबासांपुढे ठेवला जातो आणि आचार्य भट्टोबा स्वामींनी सांगितलेलं जे आहे तेच सांगतात. ते शेवटचा तो म्हणजे त्याचा जे काही सिद्धांत असतो तो सिद्धांत आचार्य भट्टोबा सांगत असतात. ते देखोनी भट्टोबासी म्हणितले. भट्टोबास रोजच बघतात त्यांचा तो शास्त्र संवाद. आजही तो भट्टोबास बघत आहेत
आणि भटोबास म्हणतात, केशव पंडित रामा ते शास्त्र संवादे विन, जो उठिता बैसता रिकाम्या दाखविल, तयासी होड करीन गा. म्हणजे ती शास्त्र चर्चा त्यांची बघितली आणि भटोबासांना खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. आणि मग ते म्हणतात, केशव पंडित म्हणजे केशवबास, पंडितबास आणि राघव भट्ट रामाते शास्त्र संवादे विन, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही ते काही जरी बोलले तर त्याला शास्त्राचा आधार असतो. काही पण बोलले तरी. कुठे चाललात? विजनाला चाललेलो आहे. हे काय आहे? शास्त्राच्या आधारेच बोलतायत ते. आटनाला निघालेलो आहे, भिक्षेला निघालेलो आहे. ते कुठलंही कार्य असं नाहीये की रिकामं आहे. काय करताय? पेपर वाचतोय. आता हे धर्मवार्तेमध्ये येतं का? नाही येत. किंवा काय करताय? मी टीव्ही बघतो आहे. हे धर्मवार्तेमध्ये येत नाही. म्हणजे ते जे वाक्य आहे धर्म बाह्य वाक्य येते. परंतु काय करत आहात? चिंतन करत आहे, स्मरण करत आहे, हे धर्मवार्तेतलं वाक्य आहे. म्हणजे त्यांचं जे काही 24 तासातलं विहरण, वर्तन, विचार जेही आहे ते धर्माला सोडून नाही. कुठलंही काही घ्या त्याच्यामध्ये. जसं माईम भट्टांबद्दल ते म्हटले की श्री प्रभूंच्या सेवे वेगळं जर का कोणी दाखवेल तर दाखवू शकत नाही. त्यांची पूर्ण दिवसभराची जी काय हालचाल आहे श्री प्रभूंच्या सेवेसाठीच आहे. बाईसांची जी काय हालचाल आहे दिवसभरातली ती स्वामींच्या सेवेसाठी म्हणूनच ती आहे. आणि म्हणून इथे शास्त्र संवादे विन म्हणजे त्यांच्या शास्त्र बोलण्यामध्ये कुठे विसंवाद नाही आहे, बाधकपणा नाही आहे. जसं आपण जे प्रश्न करतो त्या प्रश्नामध्ये प्रबोधनच असलं पाहिजे. एका ठिकाणी कोणी माईक हातामध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पंथातल्या काही चुका ते सांगायला सुरुवात केली. मग नंतर संपल्यानंतर ते आले माझ्याकडे म्हणे, बाबा चूक झाली म्हणे, म्हणजे काहीतरी वेगळंच बोलत बसलो मी. त्यांना सांगितलं की जेव्हा पण तुमच्या हातामध्ये माईक येईल तेव्हा प्रबोधनच झालं पाहिजे. चुका सांगायचे नाही. चुका सगळ्यांना माहिती आहेत आणि चुका जर का एकमेकांना सांगितलं त्याच्याने आपल्याला काही प्राप्त होणार नाही. धर्मामध्ये धर्म सांगितला पाहिजे. धर्मीय कसे आहेत ते सांगत बसायचं नाही. धर्माचं आचरण करणारे लोक काय चुका करतात हे सांगू नका. धर्म काय सांगतोय आपल्याकडे जर का बोलण्याची वेळ आली तर धर्म काय सांगतो आपल्याला एवढंच सांगा बस. याच्यामुळे काय होतं की त्याला शास्त्र संवाद असं म्हणतात. आणि आपल्याकडनं नेहमी शास्त्र संवादच झाला पाहिजे. विसंवाद जर का झाला तर त्याचा परिणाम खूप वेगळा होऊ शकतो. एक जरी माणूस विपरीत झाला त्याच्यामुळे तर त्याला निमित्त आपण आहोत. 100 लोक धर्माला लावणं आणि एक माणूस धर्मावरून आपल्यामुळे जाणं सारखंच असल्यासारखं आहे. आणि म्हणून इथे आपण नेहमी शास्त्राचा संवाद ठेवला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही जर का ज्ञानी आहात तर तुमच्यामध्ये अहंकार नको बोलण्यामध्ये. तुमच्यामध्ये एकदम अधिकार नसला पाहिजे की मी जे सांगतो तेच केलं पाहिजे असंही नको पाहिजे. विनम्रता पाहिजे. तुमच्याकडचं शास्त्र हे असं दिसलं पाहिजे, लोकांना जाणवलं पाहिजे, अनुभवास आलं पाहिजे. अधिकरणात आपण किती गडबडीत जा. अधिकरणांच्या समोर बसले की एकदम शांत होऊन जातो आपण. कसं काय बरं? कारण की त्यांच्याकडे ते शास्त्र जे आहे ते आचरणीय शास्त्र आहे. तिथे गेलं की सगळी शांतता होऊन जाते. तुम्ही म्हणता की नाही आता लगेच निघायचं, मुक्काम नाही करायचं. ते म्हणतात आज मुक्काम कराल, आपण हो बोलून घेतो, लगेच मुक्काम करून बसतो. आपण म्हणतो आपण तर मुक्काम करणार नव्हतो. परंतु त्यांच्या त्या वाणीमध्ये ते सामर्थ्य या ब्रह्मविद्या आचरणामुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये तो संवाद आहे. देवपूजा करा, पाणी घ्या, काही सेवादास्य करा, पोथीला या, म्हणजे इत्यादी प्रकारे. आम्ही जर का कधी गेलो मामाजींकडे की बाबा गावाला जायचंय, अभ्यास सुरू आहे, पोथी सुरू आहे वगैरे वगैरे, म्हणजे
आम्हाला थांबवण्यासाठी ते काय जे सांगायचे ते हे धर्मच सांगायचे, सेवादास्य आहे, म्हणजे जेणेकरून त्या सेवेपासून आम्ही लांब गेलो नाही पाहिजे, आमची योग्यता झाली पाहिजे, अभ्यास बुडाला नाही पाहिजे, पोथी बुडाली नाही पाहिजे इत्यादीच धर्म ते आम्हाला सांगत होते. हे म्हणतात धर्मसंवाद आहे हा. म्हणून धर्मसंवाद होणं आवश्यक आहे. तो धर्मसंवाद करत असताना आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारे मानसिक द्वेष एकमेकांच्या बाबतीमध्ये मनामध्ये येता कामा नये. जर का आपण महानुभावपंथी आहोत, परमेश्वराचे आहोत, तर द्वेषभाव कशासाठी येतो? उलट आपल्याला आनंद असला पाहिजे. आपण कधी काळी एकत्र भेटतो त्याचा आनंद असला पाहिजे. त्यावेळेला दंडवत होतो, एकमेकांच्या भेटीमुळे एकमेकांना धर्म घडतोय. तुम्ही मला दंडवत केला, तुम्हाला धर्म घडला, तुमच्या दंडवताचा मी दंडवत म्हटलो, मला पण धर्म घडला. तुम्हालाही योग्यता होते, मलाही योग्यता होते आहे, याचा आनंदच आहे. 4 लोक कोणी आपल्या घरी साधू संत कोणी आले, वासनिक आले, त्यांचं काही सेवा वगैरे आपण केली, शुश्रूषा म्हणजे त्यांना श्रमनिवृत्ती केली, त्याच्यामुळे आपल्याला गोमटच प्राप्त, हा सुद्धा शास्त्र संवादच आहे बरं का. त्यांची श्रमनिवृत्ती करणे हा सुद्धा शास्त्र संवाद आहे. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ईश्वरीय योग्यता प्राप्त होते तो सर्व शास्त्र संवाद आहे. आणि जर का त्या व्यतिरिक्त अयोग्यता जर का लागत असेल तो ईश्वरी संवाद नाही, शास्त्र संवाद नाही, तो विसंवाद आहे. स्वामी सांगतात ना, एकमेका भेटल्याचा पाड जाय. हे कधी होतं? एकमेक भेटल्यानंतर एकमेकांचा द्वेष करत असलो तर तसं नाही होणार. त्या ठिकाणी तुम्हाला एकमेकांचा आदर भाव, आवडीपूर्वक दंडवत, काही शास्त्र संवाद. मी तुम्हाला सांगितलं ना, मागे एकदा मामाजींची तब्येत थोडीशी खराब होती, मग त्यावेळेला अनेक अधिकाऱ्यांना भेटून गेले आणि त्यावेळेला मी सेवेमध्ये होतो तिथे आतमध्ये. तर मग रोज कोणी ना कोणी अधिकरण 1-2 दिवसात यायचे. त्यातले येळंबकर बाबांचं एक येणं मला आठवलं, म्हणजे आजही आठवतं. बाबा येऊन बसलेले होते आणि ते आलेलेत मामाजींना भेटण्यासाठी. परंतु आल्यानंतर जे औपचारिक जी चौकशी, आता कसं वाटतंय, काय वाटतंय वगैरे सगळं ते झालं आणि शास्त्र संवाद सुरू झाला, चर्चा सुरू झाली. आमच्यासाठी काय होतं, एक ती पर्वणीच होती. आम्ही सगळेजण ती चर्चा ऐकत होतो. बाबा काय प्रश्न करतायत, मामाजी काही प्रश्न करतायत, काही उत्तर एकमेकांना दिल्या जात आहेत. आणि त्यावेळेला आता मामाजी सुद्धा विसरून गेले की मी आजारी आहे की होतो वगैरे, किंवा बाबाही विसरून गेले आपण मामांना कशासाठी भेटायला आलेलो आहोत. म्हणजे 2 जाणकार व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ते शास्त्र संवादच करत असतात. एकमेकांना जे काही प्रश्न असतात त्याचं ते निरसन त्यांच्याकडनं करून घेतात, हे त्यांच्याकडनं करून घेतात. आणि अशा प्रकारे तो जो शास्त्र संवाद आहे तो आम्हा श्रोत्यांना, ऐकणारा सुद्धा तो शांतविणारा असतो. म्हणजे आम्हाला सुद्धा त्याच्यातनं काय काय नवीन नवीन असं ऐकायला मिळतं. येळंबकर बाबा काही प्रश्न करायचे, आता आम्हाला तर मामाजी काय उत्तर देतील. आता त्यावर मामाजींनी काही प्रश्न केला की आता बाबा काय उत्तर देतील, आणि दोन्ही उत्तर आमच्यासाठी महत्वाची असायची. तर अशा प्रकारे हा शास्त्र संवाद आपल्यामध्ये पण झाला पाहिजे. आपण एकमेकांना भेटल्यानंतर आज पाणी आलं का, लाईट आली का वगैरे वगैरे या औपचारिक चर्चा करून घ्या. जेवायला काय बनवलं हे पण बोलून घ्या. हे सगळं 5 मिनिटात बोलून झालं की 6व्या मिनिटाला आज कुठली लीळा वाचली, आज किती वर्ष पाठांतर केली, आज कुठली काही तुम्ही शास्त्र संवाद काही श्रवण केला का, रेकॉर्डिंग काय ऐकली का, म्हणजे यावर बोला. आणि धर्मचर्चा सुरू करा की मला यातला हा विषय कळाला नाही, की यातला हा विषय कळाला, नव्याने माहीत झालं, इत्यादी प्रकारे आपल्यामध्ये धर्मसंवाद होणं आवश्यक आहे. मी एका घरी जायचो, त्या घरी 5 जण होते, त्यांची 3 मुलं आणि पती पत्नी. आता त्या ठिकाणी मी तिथे जाऊन सोफ्यावर बसण्याच्या आधी प्रश्न यायचा. त्यांची आई म्हणायची, दादांना बसू तर द्या. लगेच प्रश्न, आणि प्रश्न करणारे जवळ 5 लोक. म्हणजे आई सुद्धा काही शरबत चहा वगैरे घेऊन आली, दिलं मला की तेही बसणार आणि मग चर्चा सुरू.
म्हणजे मी कधी गेलो त्यांच्याकडे, आत्ता सकाळी गेलो तरी धर्मचर्चा आहे, परत थोड्या आणि संध्याकाळी परत गेलो की परत धर्मचर्चा आहेच. काही ना काही तिथे विषय निघायचा. आम्ही अधूनमधून मुद्दामून जायचो किंवा त्यांच्याकडचं एक जण यायचे त्यांच्याच घरातले, ते जर का आले तर कमीत कमी 3-3 तास आमची चर्चा चालायची. 2-2.5 तास तर कुठेच गेले नाहीत. ते आले की मी समजायचो की आता आपले 2 तास धर्मवार्ता होणार आहे. सगळी कार्य मी बाजूला ठेवून द्यायचो. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्यांच्या त्या प्रश्नामुळे मला सुद्धा चिंतन व्हायचं किंवा माझ्या बोलण्यावरून त्यांचं चिंतन व्हायचं. म्हणजे अशी लोक क्वचित भेटत असतात की ज्यांच्या भेटीमुळे धर्मचर्चा घडून येत असते. अजून एक मला फोन येत असतो, तो बाहेर देशातनं येतो. तर त्यांचं असं आहे की त्यांचा फोन आला की मी त्यांना विचारतो की काय काय चिंतन तुम्ही आतापर्यंत केलंय आता एवढ्या दिवसामध्ये. मग ते एखादी लीळा सांगतात, एखादं वचन सांगतात, त्याच्यावर त्यांचं काय काय चिंतन त्यांनी केलेलं, काय त्यांना वाटलेलं आहे ते सांगत असतात. मी ऐकत असतो. म्हणजे त्यांचं चिंतन इतकं सुंदर असतं की ते मला ऐकायला चांगलं वाटतं. म्हणजे इत्यादी प्रकारे हा धर्मसंवाद आहे. अजून एका ठिकाणी आम्ही जायचो, वासनिक होते, म्हणजे पत्नीच्या नंतर ते उपदेश त्यांनी घेतलेला होता आणि धर्माला विरोध होता त्यांचा, आणि नंतरच्या काळात उपदेश घेतला. परंतु धर्मचर्चा करताना मला त्यांच्याशी जेव्हा मी बोलायचो तेव्हा मला खूप समाधान वाटायचं. आणि त्यांना सुद्धा म्हणजे एका वेळामध्ये धर्माला विरोधक असलेला व्यक्ती, परंतु जेव्हा काही निरूपण सुरू झाले की डोळ्यामध्ये लगेच त्यांचे अश्रू यायचे. ते सुद्धा इतकं सुंदर एखादं वचन एक्सप्लेन करायचे, समजून सांगायचे की ते ऐकतच राहावं असं वाटायचं. इतकं चिंतन त्यांचं होतं. म्हणजे इत्यादी प्रकारे असे काही निवडक लोक आहेत की ज्यांना भेटल्यानंतर एक धर्मचर्चा होते, धर्मसंवाद होतो आणि त्याचं समाधान आम्हाला वाटतं. आणि म्हणून असा जो संवाद आहे त्या संवादेविन या तिघांना जो उठिता बैसता रिकाम्या दाखवेल. जर का रिकामे उठले बसले आणि जर का मला कोणी दाखवलं की बघा हे रिकामे उठतात बसतात आहे, ह्याच्यामध्ये धर्मसंवाद नाही, शास्त्र नाहीये, आचरण नाहीये, तर मी त्यांच्याशी पैज लावीन असं भट्टोबास म्हणतात. म्हणजे भट्टोबासांना किती आत्मविश्वास आहे या तिघांबद्दल. आपला आपल्याबद्दलच आत्मविश्वास नाही, वैयक्तिक आपल्याबद्दल आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. तो भट्टोबासांना स्वतःबद्दल तर आहेच, पण त्यांचा या तिघांवर बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा आत्मविश्वास आहे की हे अजिबात कुठेच चुकणार नाही. म्हणजे किती पक्के शिष्य तयार झालेले आहेत. धर्म किंवा धर्मसंवादा व्यतिरिक्त दुसरं काहीच या तिघांकडे नाही. इतकं पक्केपणा धर्माच्या बाबतीमध्ये यांचा आहे. आणि ते म्हणतात त्यांना असं या व्यतिरिक्त उठता बसता जर का कोणी दाखवेल, आमचे स्वामी सांगतात की तयाचे उठणे बैसणे येतुलेही वाया न वचे. एखादा जाणकार व्यक्ती आहे तो ज्ञानानुसार जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या त्या उठण्या बसण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धर्मच दिसणार. म्हणजे तो व्यक्ती जर का चालायला लागला तर ते आटन होऊन जाईल. तो जर का व्यक्ती बसला तर स्मरण चालू होऊन जातं त्यांचं. त्यांनी डोळे बंद केली तर ध्यान साधनेमध्ये तो जाईल. तो जर का भोजन करायला लागला तर ते भिक्षा भोजन होऊन जाईल. म्हणजे देवाने सांगितलेल्या प्रत्येक वचनाचं जे अनुपालन आहे त्यांच्याकडनं आपोआप घडतं, सुरू होऊन जातं. म्हणजे ते काही वेगळं करावं लागत नाही त्यांना, आपोआप ते सुरू होऊन जातं. म्हणजे एखादी व्यक्ती अशा मी काही बघितलेले आहेत की जे सहज जरी बोलले तरी त्याच्यात काहीतरी देवाचं वचन येऊन जातं असंच. म्हणजे त्या व्यतिरिक्त त्यांचं बोलणं नाही. आता मगाशी मी एकाला विचारलं, मेसेज केला, काय कसं चाललंय. त्यांनी सांगितलं श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने एकदम आनंदात सुरू आहे, स्मरण सुरू आहे. मी फक्त एवढंच विचारलं कसं चालू आहे, पण त्यांनी सांगितलं की देवाच्या कृपेने स्मरण सुरू आहे, वाचन सुरू आहे. म्हणजे त्यांच्याशी बोलताना आपल्याला देवाचंच नाव ऐकायला येतं. देवाच्याच बाबतीतलं त्यांच्या विधी जे आहेत ते त्यांच्याकडनं ऐकायला मिळतात. हा काय आहे, शास्त्र संवादच आहे. आणि एखादा जो व्यक्ती आहे तो आचरणापार पोचलेला आहे
त्या व्यक्तीचं उठणं बसणं, आमच्या आचार्य भट्टोबास नुसते असे जरी बसले तरी देवाच्या लीळेचं चिंतन आहे. आमचे माहीम भट्ट लीळा जेव्हा ते संकलन करत आहेत त्यावेळेला कुठे कुठे ते गेलेले आहेत. कोणी शेत नांगरते त्याच्या मागे चालत जा चालत या, लीळा लिहा. म्हणजे त्यांचं उठणं बसणं चालणं हे काहीच वाया जात नाही आहे. सगळं धर्मासाठी म्हणून सुरू आहे. कुणीतरी त्यांना काहीतरी भोजनासाठी वाढलं तर ती भिक्षा आहे, भिक्षा घेतात ते, आणि ती भिक्षा सुद्धा देव आठवत आठवतच ते ग्रहण करतात. म्हणजे त्यांचं उठणं बसणंच काय, त्यांचं चालणं देखील, त्यांचं खाणं देखील, त्यांचं पाहणं देखील, त्यांचं ऐकणं देखील, त्यांचा विचार देखील हा केवळ आणि केवळ उपयोगी लागणारच आहे. म्हणून स्वामी सांगतात, त्याचे उठणे बैसणे तुलेही वाया न वचे. म्हणजे तो व्यक्ती त्या पार पोहोचलेला की देव ते वाया जाऊ देत नाही. तो व्यक्ती अन्यवार्ता करायला जरी बसला, अन्यवार्ता करतच नाही तो, पण अन्यवार्ता करणाऱ्यांमध्ये जर का तो बोलायला लागला तर ती सुद्धा धर्मवार्ताच होऊन जाते. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचं पूर्ण लक्ष असतं की आमच्या भटोबासांकडनं चूक घडू द्यायची नाही. त्यांनी काही जरी चूक केली तर स्वामी लगेच शिक्षा पण करायचे. ते जरी मातीकाम चालू असताना थांबले, देवाने परत त्यांना उभं केलं तर त्यांचं काहीच वाया गेलं. त्यांचं पोटदुखी सुद्धा त्यांची उपयोगी आली. त्यांच्या म्हणजे धर्म करण्यासाठी, सेवादास्य करण्यासाठी ती पोटदुखी त्यांच्या उपयोगी आली. म्हणजे त्यांच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी आहेत त्या धर्म कार्य करणाऱ्या असतात, धर्माच्या उपयोगी जाणाऱ्या असतात. आणि म्हणून ते सांगतात, तयासी होड करीन गा, म्हणजे त्यांच्याशी मी पैज लावीन. ऐशे प्रशंसिले, म्हणजे अशा प्रकारे एक तर पैज लावीन, याकडे आपण सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं. काय पैज लावतील, कशी पैज लावतील. परंतु या माध्यमातून काय केलेलं आहे, आता आपल्याकडे बोलले पैज लावीन, परंतु यातनं काय निष्पन्न झालं, या तिघांचीही भटोबासांनी काय केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. आणि गुरुनिमित्त जेव्हा प्रशंसा करतात त्यावेळेला खूप मोठं समाधान असतं बरं का. आपल्या गुरुनिमित्ताने आपल्या धर्मकार्याविषयी आपल्याला किंवा आपल्या माघारी बोललं पाहिजे. जे काही स्वामींनी सांगितलं, साता पाचा दिसा आपली दावली दावीजे, म्हणजे गुरुनिमित्तांना आपला आचार दाखवा की तुम्ही काय करत आहात, कसं करत आहात, काय चुकतंय त्याच्यात, काय बरोबर आहे, हे गुरुनिमित्तांना दिसलं पाहिजे. आता आम्ही शिबिर घेतलं, त्याच्यामध्ये मुलांना सांगितलं ताटामध्ये एकही कण टाकायचा नाही. मग ते लहान लहान मुली वगैरे सगळे ताट घेऊन यायच्या, बाबा हे ताट बघा माझं, म्हणजे मी क्लीन केलंय की नाही. मग आम्ही त्यांचा अलाउन्स करायचो की अमक्या अमक्याने हे ताट चांगलं त्यांनी क्लीन केलेलं आहे, एकही कण त्याच्या ताटामध्ये नाही. म्हणजे हे काय आहे, हे आपल्याला जे आपण आचरण करतो ते गुरुनिमित्तांनाही आपल्याला आधेमध्ये सांगता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे. आणि मग त्यांनी जर का प्रशंसा केली, गुरुनिमित्त सहजासहजी प्रशंसा करत नसतात बरं का, लक्षात घ्या. गुरुनिमित्त लगेच शिष्याला हा छान केला असं म्हणू शकत नाहीत. का नाही म्हणत, कारण की त्यांना तुमच्याकडनं अजून चांगल्या प्रकारचं कार्य अपेक्षित असतं. एकदम छोट्या मोठ्या कार्याला ते हो छान आहे पण अजून याच्यामध्ये प्रगती पाहिजे असं म्हणणारच ते. कारण की त्यांना तुमच्याकडनं उत्तमत्व असणं अपेक्षित असतं आणि म्हणून ते अजून अपेक्षा ठेवतात आणि तेवढं आपण योग्य होत जातो. आणि म्हणून भट्टोबासांनी जर का प्रशंसा केलेली आहे तर ती वरवडे केलेली नाही, ते भितरातनं ती केलेली आहे. पूर्णपणे त्यांचे गुणदोष जाणून फक्त गुण दिसले भट्टोबासांना आणि त्याची ही प्रशंसा आहे. आणि म्हणून भट्टोबासांसारख्या व्यक्तिमत्वाने प्रशंसा करणं याच्यासारखं मोठं दुसरं काहीच नाही दृष्टपर. आणि म्हणून इथे भट्टोबास काय करतात, ऐसे प्रशंसिले आणि एकत्र दिघाते सारी खेनी वर्तने उठिता बैसता देखती. आणि सांगतात एकत्र तिघाते सारी खेनी वर्तने, तिघजण एकत्रच उठतात बसतात, विजनाला एकत्र जातात, भिक्षेला वगैरे एकत्र जातात, काही धर्मचर्चा एकत्र आहे, विधिविधान एकत्र आहे, सेवादास्य एकत्र आहे. मार्गात त्याला जाळी म्हणतात, तुमच्याकडे म्हणतात बॅच, बॅच म्हणतात ना.
आमच्याकडे मार्गामध्ये त्याला जाळी म्हणतात. जाळी म्हणजे तुमचे जाळीदार कोण आहेत, तर यांचे जाळीदार कोण आहेत, ते तिघ जण एकमेकांचे जाळीदार आहेत. म्हणजे ती जाळी तयार झालेली आहे. म्हणजे तो एक समूह आहे त्यांचा तिघांचा. आणि कधी कधी एकट्याकडनं आपलं अध्ययन होत नाही, कधी कधी म्हणजे होतच नसतं, कोणीतरी त्याला जाळीदार लागत असतो, सोबत कोणतरी पाहिजे. त्याचं पाठ झालं की मग आपल्याला वाटतं की आपण मागे पडलो, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण मागे पडलोय म्हणून. कोणतरी आपल्या सोबत आपला जाळीदार असणं गरजेचं आहे. आपण एकटेच जर का असलो तर आपण मागे पडलोय की पुढे गेलोय काहीच कळणार नाही आपल्याला. स्पर्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग सेवा दास्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच्या ऐवजी जर का तिघ जण असले ती सेवा लवकर होईल, उत्तम प्रकारे होईल. आपलं नाही डोकं चाललं पण त्या दुसरे दोन कोणी असतील ते काहीतरी योग्य पद्धतीने त्यासाठी उपयुक्त असं काही कार्य करतील, जेणेकरून ते कार्य अजून चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी सेवा दास्यासाठी पण ही जाळी उपयोगी पडते, शास्त्र अभ्यासासाठी पण ही जाळी उपयुक्त पडत असते, पाठांतरासाठी पण ही जाळी उपयुक्त पडते. एकमेकांचं पाठांतर घेतलं जातं. आणि ईश्वर कार्याच्या अनेक विधीसाठी जर का संघटन असेल चांगलं, समूह जर का चांगला असेल, एका वाक्याने चालणारा असेल, तर हे सर्व ठिकाणी आपल्याला हे संघटन उपयोगी पडत असतं. आणि म्हणून इथे आपल्याला वासनिक दशेमध्ये सुद्धा ती जाळी तयार करता येते की आपण 5 लोक आहोत, सूत्रपाठ आपण पूर्वीपासून सुरू करून देऊ आणि एकमेकांचं पाठांतर घेऊ, जेणेकरून एकमेकांचं पाठांतर घेतले जाईल, पाठांतर घेणारे म्हणून ते पाठ केल्या जाईल, पाठ ठेवल्या जाईल. अशा प्रकारे शास्त्र चिंतन होतं. म्हणून ही जाळी असणं आवश्यक आहे. एकत्र तिघाते सारिखेनी वर्तने, उठता बैसता देखती तेदवाही ऐसे म्हणती. जेव्हा भटोबास त्या तिघांना एकत्र उठता बसता जेव्हा बघत होते तेव्हा सुद्धा भट्टोबास त्यांच्याबद्दल प्रशंसनीय उद्गार काढत होते आणि म्हणायचे, एकी मूर्ती त्रय भागा. मूर्ती एकच आहे, म्हणजे 3 मूर्त्या आहेत तसं पाहता, 3 जण आहेत, परंतु 3 मिळून एकच मूर्ती झालेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांना वेगळं दाखवू शकत नाही, 3ही एकत्रच आहेत. ज्याला म्हणतात ना एक जीव करणं, स्वयंपाकामध्ये असतो ना काही, ते काय करा, एक जीव करा, ते मिश्रण. म्हणजे त्याच्यात असं वेगवेगळेपणा दिसला नाही पाहिजे. ते जेव्हा एकत्र येईल तर त्याचं जे काही स्वाद आहे तो वाढेल. तसं जर का 3ही एकत्र वेगवेगळे दिसत आहेत म्हणजे 3घांमध्ये एक वाक्यता नाही, त्याचा असा त्याचा अर्थ आहे. 3घांचा एक विचार नाही असा त्याचा अर्थ आहे. यापैकी 3घांपैकी कुणी जरी आलं तरी कार्य मात्र तेच होणार आहे, धर्म कार्यच होणार आहे. येण्याअर्थी 3 असून सुद्धा ते 3 नाही आहेत, आता ते एकच आहेत. ह्याला म्हणतात एकला विजया, यालाच म्हणतात एकांत. ज्या ठिकाणी संवाद आहे त्याला एकांत म्हणतात आणि ज्या ठिकाणी विसंवाद आहे त्याला लोकांत असं म्हणतात. प्रत्येकाची जर का मत वेगवेगळी झाली तर तो विसंवाद झाला, तो झाला लोकांत. आणि प्रत्येकाचं, आपण 50 लोक इथे आहोत आणि 50 लोकांचं मत एकच असेल तर काय होईल, गोंधळ होईल का? गोंधळ नाही, एकच विचार राहणार. त्याला म्हणतात संवाद. म्हणजे काही प्रश्नच नाही की अशा पद्धतीने हा संवाद जो आहे तो आपल्यामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे, वासनिकांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि तो संवाद केवळ धर्माच्या आधारानेच होऊ शकतो, इतर विचारांनी तो संवाद होऊ शकत नाही. म्हणून इथे जर का असा संवाद झाला तर आमचं एक संघटन आहे असं आपण म्हणणार. म्हणजे आमचं वेगवेगळं संघटन आहे असं म्हणू का आपण? एकच संघटन आहे. संघटनेमध्ये 50 लोक आहात परंतु संघटन मात्र एकत्र आहे, एक आहेत सगळे. आणि म्हणून इथे सांगतात की एक मूर्ती त्रय भागा, म्हणजे एकच मूर्ती आहे आणि 3 जणांनी मिळून ती एक मूर्ती तयार झालेली आहे. किंवा एक मूर्ती त्रय भागा म्हणजे 3 भागाची एक मूर्ती ती तयार आहे. पंडित केशवदया ये हेतुके कविबास, म्हणजे कविबासांचं ते मत आहे
राम, पंडित आणि केशवदे हे जे आहेत तिघजण, हे तिघजण मिळून एक मूर्ती तयार झालेली आहे, अशा प्रकारची सुद्धा प्रशंसा त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये केल्या गेलेली आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 253 क्रमांकाची स्मृती, श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत